पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी परफेक्ट ऑलराऊंडर या खेळाडूला आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव. पुन्हा एकदा भारतीयच्या दिशेने पटका खेळला आहे. कॅच सुटलाय का? नाही. तर एक धाव धावपलकावरती आला त्यांना पाहायला मिळेल. डीजे प्लीज थांबा. मी तुम्हाला जरूर बॉल देऊ तर आपण डीजेचं संगीत गाऊ शकाल. 2 बॉल 2 धावा धावपलकावरती. समीर ऑन द स्ट्राईक. तिसरा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न झाला आणि सोडलाय आणि एका धावाला पुढे वाईट बॉलचा इशारा बसवला. 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ओ काय पटका खेळला अगदी आला कार्पेटच्या साह्यानं एका धावाला पुढे जाऊन पोहोचतो. जर तो पुढे पाहायला गेलं तर डिक्लेअर क्षेत्रामध्ये बॉलला खेळलाय. समीरच्या माध्यमातून एका धावाला पुढे जाऊन पोहोचतो. पुन्हा एकदा हा तुला किती धावा मिळतील? 2 किसी करियस 2 धावा धावपलकावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला समीर मात्रेच्या माध्यमातून. का मागल्या वर्षीच्या हंगामाचा मी मालिकावीर किताबाचा मानकरी होतो याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना आपल्याला समीर मात्रे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने पटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षणाच्या पेक्षाही सुंदर. संघासाठी वाचवली गेली 1 धाव आणि धावपलकावरती धावा पाहायला मिळतील. या सिंगल नंतर 7 धावा धावपलकावरती. पुन्हा धावा हा हलक्या हातानं स्टिअर केला. 1 धाव धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. जास्त एफर्ट्स नाही आहेत. कमी एफर्ट्स मध्ये जास्त धावा प्रयत्न घेण्याचा प्रयत्न तर इथे पाहायला मिळतात. मिनिमम एफर्ट्स आणि मॅक्झिमम रिझल्ट इथे पाहायला मिळतो. एका धाव्याला पुढे पाहायला मिळतो. 8 धावा धावपलकावरती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्राईक आणि रोटेट करण्याची पाहायला मिळते. ओव्हर समाप्तीचा इशारा आला. पहिल्या षटकामध्ये 3 बाद 8 धावा धावपलकावरती. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर टोटल रन्स ऑन स्कोर बोर्ड 8 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स. सार्वी नाईट रायडर्स मनोजी संघरे साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज पाहायला गेलं तर 8 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 6 बॉल किती धावा बनवल्या जातील? मॅक्झिमम धावा बनवाव्या लागतील. चांगला प्रकार गॅपमध्ये आहे. इथेही 2 धावा पाहायला मिळतील. समीर मात्रे आज कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतो. त्याचा ऑफ माइंड खूप चांगला आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतो आहे आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला गेला. सिंगल डबल धाव्यांवरती विश्वास ठेवला आणि सिंगल डबल नाही धावपलकावरती सातत्यानं धावा जोडण्याचं काम. पुन्हा प्रयत्न फसलाय तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक होती आहे आणि चुकीचं रूपांतर होताना पाहायला मिळतं. फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतो. पाठीमागच्या दरवाजा ओपन आणि पाठीमागच्या दरवाजातून चोरी होती. पाहू शकता. जरूर पाहू शकता. शेवटच्या क्षणी पाय थोडासा आतमध्ये घेतला आणि दिवसा ढवळ्या इथे चोरी झाली आहे. फलंदाज समीर मात्रेच्या रूपामध्ये. समीर मात्रे बॅक टू द डगआउट. अजून एक विकेट काढली तर जितेश नवरे साहेबांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल या गोलंदाजाला. पण त्यांचा काय फटका होता पहा. जाईल का हा विचार जरूर त्यांच्याकडे आला होता. यस DRS घेतलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. हॅलो निर्मळ सनरायझर्स आणि रिलायन्स चॅलेंजर्स संघ दोन्ही क्रमांकाला विनंती असेल. टॉस बॉक्स मध्ये येते तोही तुमचा नाणेफेकचा बॉल होतोय.
चला येस नो बॉलचा इशारा बंद. चला निर्माण सत्रायचा संघाचा कर्णधार आणि रियाज शालेचा एक संघाचा धाव कर्णधार. धावपंकावरती ऍड होईल. चला पुढे टॉस करू घ्या लगेच आयोजन कमिटी. भूषण दादा पुढे टॉस करा लगेच. आलेल्या पाहुण्याच्या शुभमचा आपण टॉस करू शकता कारण नो बॉलचा इशारा आलाय. दुसरं षटक आपण पाहतोय आणि सुंदर घटना हो प्रदीप सुंदर पण क्षेत्ररक्षण कर्जदार ऋषीच्या माध्यमातून तर बॉल अगदी वेगाने होता. बॉल हाताला जरूर लागला असेल. एक झटका जरूर बसला असेल ऋषीच्या हाताला. त्यानंतर पाहायला गेलं तर संघासाठी वाचवल्या गेल्या तब्बल 3 धावा ऋषी कुंडेच्या माध्यमातून माधवी नाईट रायडर्सच्या आपण ही मॅच You miss, I will definitely hit. First झाले destroy पर्यंत झाला green goal. दोन्ही फलंदाजी गाठी करून.
मार्फत सत्कार होतोय. मी अरुण पानोते यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा. अतिथी देव बघू आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणे महाराष्ट्राची परंपरा. ही परंपरा जपण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं कामोड्याचा जिंकण्याचा मित्रमंडळाच्या वतीनं काल 2 दिवसापासून आपण पाहतो. अनेक पाहुणे या स्पर्धेला उपस्थित राहत आहेत. त्यांचा मान आणि सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातो. आणि आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल सर्वांनी आदरणीय हरिदवटे साहेबांचा शुभसन्मान मुख्य व्यासपीठावरती होतो. त्यानंतर योगेश दळवे यांना विनंती करतो की आपण प्रशांत सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. हा रेडर बॅट्समन आपण पाहतोय स्ट्रायकर वेदांत भोसले चांगली बॅटिंग केली आहे. खरं तर ड्रॉप सीटचा हिरो म्हणून केलं जातं. 2 मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे वेदांत भोसलेच्या माध्यमातून. एक मॅच संघाला जिंकून दिली आहे शेवटच्या क्षणी आणि या मॅच मध्ये कसा खेळ पाहतोय वेदांत भोसलेचा. यस बॉल चांगला आणि पाहिलं गेलं तर बॉल चांगला पाहायला मिळतोय. त्यानंतर पाहायला गेलं तर एक बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. बॉल चांगला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. संघासाठी एक धाव वाचवली गेली आहे सचिन मुळे साहेबांच्या माध्यमातून आणि एक धाव धावपंकावरती ऍड होताना पाहायला मिळालं. 7 बॉल अजूनही 10 धावांची गरज आहे. मनोज सलगरे साहेबांच्या संघासाठी हे महत्त्वपूर्ण विजय असेल जर संघ जिंकला तर. आणि जे मल्हार वॉरियर्स याही संघासाठी महत्त्वाचा विजय असेल कारण ग्रुपच्या तिकीटमध्ये बदल जरूर घडेल या मॅचनंतर. 7 बॉल 10 धावांची गरज. फुल टॉस बॉलवरती यस आणि एक धाव मिळेल की 2 धावा मिळतील. एकच धाव धावपंकावरती अडचण पाहायला मिळेल. चला एकच धाव असेल. 6 बॉल अजूनही 9 धावांची गरज आहे. जिंकल्या 6 बॉल 9 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्गावरती समीर मांढरे आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल चांगला बॉल पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दीपक मोठेच्या माध्यमातून. धडपड आणि धडपड. नंतर यशस्वी व्हायचं असेल ना चुकणं आणि पळणं घडणं हे खूप महत्वाचं असतं. चुकणं आणि शिकणं आता दीपकच्या माध्यमातून चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं याच्या पाठीमागे. काय आघात केल्याचा हा बंदुकीची गोळ जाऊन पोहोचली सीमा पार. वेदांत भोसलेचा हा खणखणीत मार 4 धावांच्या फलकावरती हरवत आहेत. अप्रतिम काय फटकेबाजी करतो पहा. अगदी कोकण फिरवावी अशी धाट फिरती या विभाग भोसलेची. आघात खूप मोठा होता. पुण्याच्या मोठा प्रचार चांगले आणि तळापार मुलगीला आहे. जरूर वेळ घेतला जाईल. विकेट मोठी आहे. विकेट आली तर मॅच मध्ये जरूर कमबॅक करू शकतो. कारण चौकारानंतर मॅच मध्ये संपूर्ण हवा काढून घेतली होती. त्यानंतर पाहायला गेलं तर इथे पाहिलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण मनोज सलगरे साहेबांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. त्यानंतर थर्ड अंपायरसाठी थोडासा वेळ घेतला जाईल जरूर आणि यस गोलंदाज बाद असेल. धावांच्या रूपामध्ये अखेरीक धक्का बसेल टीम जे मल्हार वॉरियर्स या टीमला. बरोबर मोठा धक्का म्हणावा लागेल. जो विजयाने करावाचा मुंबामध्ये होता ज्यानं धावांचं अंतर कमी केलं होतं तो वेदांत भोसले इथे धावाच्या रूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. समीकरण आता पाहायला गेलं तर अजूनही पाहायला गेलं तर
2 3 बॉल अजूनही 5 धावांची गरज. बॉल चांगल्या प्रकारचे आहे सीमा पार ओलांडून मोठ्याच्या बॅट करून आला हा पायखरी चौकार. सामना झाल्यानंतर चांगला स्कोर पाहायला मिळतो मोठ्याच्या बॅट करून. अजूनही पाहायला गेला तर धावा बाकी असतील त्या म्हणजे